आज एक लेख वाचला. लेखकाचं नाव नव्हतं. परिस्थिती जी मांडली होती ती बऱ्यापैकी सत्य आहे, की हल्ली सगळीजणं लेट उठतात. मुलींना त्याने मुख्य ते मुलींबद्दल लिहिलेलं आहे, की मुलींना कुळाचार माहिती नाही, काही कुठल्याच गोष्टी माहीत नाही. सतत ऑर्डर देऊन जेवण मागवतात आणि म्हणजे मुलीच्या वडिलांनी जर त्याच्यावर रोख केला तर मुलीची आई, त्यांचा सगळा रोष मुलींच्या आईवर होता. हे सगळे संस्कार मुलीच्या आईने मुलींना द्यायला पाहिजे. आणि मुलींना आजकाल संस्कार न दिल्यामुळे सगळ्या मुली बिघडत चाललेल्या आहेत. डिवोर्सचं काही कारण कळत नाही. ह्या सगळ्यामध्ये मुलींच्या आईच जबाबदार आहे वगैरे वगैरे. बरंच काही गोष्टी खूप समाजात चाललेल्या आहेत, त्या मांडलेल्या आहेत त्यांनी. त्या त्या गोष्टीबद्दल मला बिलकुल म्हणायचं नाही, पण त्याला कारण त्यांनी पूर्णपणे नेऊन मुलींच्या आईंना दोष दिलेला आहे. त्या गोष्टीबद्दल माझा आक्षेप आहे. त्यांनी म्हटलं पुढे जे त्यांनी जो शेवटचा पॅराग्राफ लिहिलेला आहे, परिच्छेद लिहिलेला आहे, की आंधळेपणाने पाश्चिमात्यांचं अनुकरण करू नका, आपली संस्कृती टिकवा, वाढवा वगैरे. ह्या गोष्टीशी मी पूर्णपणे सहमत आहे. पण हे सद्गृहस्थ मला सांगतील का? म्हणजे मला त्यांचं नाव नाही माहिती, कारण हा लेख नावाशिवाय आलेला आहे. पण हे सद्गृहस्थ नाही, मला माहीत नाही हे कोणी लिहिलेलं आहे. पण जे ऐकणार आहे तुम्ही सगळेच सांगा. फक्त संस्कृती टिकवायचं कार्य हे मुलींच्या आईचंच आहे का? हे का असं होतं? प्रत्येक वेळेला स्त्रीला दूषण दिलं जातं. जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये हुंडाबळी वगैरे व्हायचं तेव्हा मुलांच्या आईला शिव्या दिल्या जायच्या. आता डिवोर्स वगैरे होतात, मुलीच्या बाजूने थोडेसे नियम आलेले आहेत. त्याचा काही वेळेला दुरुपयोगी होतं, हे मी मान्य करते. पण म्हणून मुलींच्या आईला तुम्ही दोष देता. मुली आजकाल 24-25 वर्षाच्या झाल्याशिवाय लग्न करत नाहीत. आणि एवढ्या मोठ्या मुलींना काय आया शिकवणार आहे? आणि जर हे जे म्हणणं आहे की बाप जेव्हा मुलीच्या आईला मुलींना अडवायला जातो, त्या मुलीच्या आई त्यांना साथ देतात, की तुम्ही मला एवढी वर्ष कोंडून ठेवलं, आता तिला एन्जॉय करू द्या वगैरे. काही ठिकाणी मुलींचे वडीलसुद्धा म्हणतात, माझी मुलगी आहे, परीसारखी वाढवणार, मला हवं तसं हे करू द्या. मुलीच्या आईने जर शिस्त लावायला गेली तर काही ठिकाणी मुलीचे बाबा तिला त्या आईला रोखतात. असेही मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. बरं, पुरुषांनी संस्कृती किती टिकवलेली आहे? भारतीय संस्कृती कुठला पुरुष भटजी वगैरे सोडला, त्यांच्या तो व्यवसायाशी जोडलेला हे आहे म्हणून, कपडे आहेत म्हणून ती लोक धोतर घालतात. असा मला दाखवा, असा कुठला माणूस आहे की तो भारतीय वेशभूषामध्ये कामाला किंवा व्यवसायाला जातो? नाही जात. त्यांनी नाही केलेलं आहे. आजकाल किती ब्राह्मण शेंडी ठेवतात? नाही ठेवत. किती लोक हिंदू संस्कृतीचं पालन नाम वगैरे ठेवून करतात? नाही करत. म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी संस्कृती सोडायला मुभा आहे. देवळात जाऊन पूजन करणं, हे करणं, ते करणं, अशा किती गोष्टी, व्रत वैकल्प पुरुषांसाठी पण सांगितलेले आहेत. असे किती पुरुष करतात? नाही करत. पण सगळ्या गोष्टी नेऊन बाईवर, आणि त्यातही मुलींच्या आईवर, हा रोष देणं कितपत चांगलं आहे, योग्य आहे? हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. मला खूप मनात होतं की तो लेख पूर्ण वाचून दाखवावा, पण मी विचार केला, हा लेख मी का पूर्ण वाचून त्याचं प्रसारण करावं? पण त्या माणसाचं नाव किंवा काहीच नाही आहे, की त्यामुळे मी त्याला उल्लेखून हा प्रश्न विचारू शकते. पण मला हा मनातला प्रश्न आहे, संस्कृती, स्त्री आणि पुरुष हे
दोन्हीही देवाने बनवलेले ह्या संसाराचा रथ चालवण्याचा, या समाजाचा पूर्ण दोन्ही पुरुषांनी आणि स्त्रीने संस्कृती सांभाळायची असते. बाकीचे बघा त्यांची त्यांची संस्कृती पाळतात. आपले भारतीय पुरुषच संस्कृती किती पाळतात त्यांनी मला दाखवावं, आणि मग आईनी चुकलं तर दाखवा. आणि मुलींची आईच चुकते हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. मुलीच्या आया पण मुलींना भरपूरदा समजावून सांगतात, पण त्यांना त्यांची अक्कल आल्यावर, आपण त्यांना स्वयंसिद्ध केल्यावर, त्यांच्या अकलेने जर त्या वागत असतील तर त्यांना जबाबदार मुलीची आई धरू शकत नाही. हां, चुकलेल्या मुलीला पण त्या साथ देत असतील, ती अजून बिथरू नये, अजून बिघडू नये, तिचं अजून वाईट होऊ नये, तर त्या गोष्टीसाठी मुलीच्या आईला दोष देता कामा नये. बघा, तुम्ही माझ्याशी सहमत आहात की नाही हे नक्की सांगा.